महायुतीत चौथा भिडू येणार. पवारांच्या एंट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार. संसद अधिवेशनापूर्वी राजकीय हालचालींना वेग. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे जोरदार राजकीय घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या घडामोडींना वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर भाजप नवी रणनीती आखत असून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होणं याच रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जातंय. मात्र यामुळे महायुतीतली राजकीय समीकरणं बदलू शकतात. कारण पवारांच्या एंट्रीनं एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. पवार एनडीए सोबत गेल्यास शिंदेंसमोर कोणती आव्हानं उभी राहू शकतात पाहूया. पवार एनडीए सोबत आल्यास महायुतीचं संख्याबळ 220 पार जाऊन शिंदेंचं महत्व कमी होऊ शकतं. 288 पैकी 150 ते 160 जागा भाजपनं घेतल्यास उर्वरित जागांमध्ये इतर पक्षांना तडजोड करावी लागू शकते. मुख्य मराठा चेहरा म्हणून पवारांचं वजन वाढून शिंदेंचं राजकीय वजन कमी होऊ शकतं. दिल्लीतून मिळणारं प्राधान्य एकनाथ शिंदेंऐवजी शरद पवारांना मिळेल. तसंच शरद पवारांमुळे शिंदे सेनेला महत्वाची खाती आणि निधी गमवावा लागू शकतो. दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होणार की नाही याबाबतचा चेंडू एकनाथ शिंदेंनी दिल्लीश्वरांच्या कोर्टात टोलवलाय. देखिए, एनडीए के हम लोग पार्ट है. एनडीए के हम बहुत ही विश्वसनीय घटक है. घटक पक्ष है शिवसेना, जो पिछले कई सालों से साथ में है. लेकिन एनडीए में किसको लेना या जोड़ना, ये अधिकार किसका है? ये हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है, हमारे गृह मंत्री अमित भाई का है. तो ये जो लोग हैं उसके ऊपर निर्णय लेंगे. केंद्र सरकार आगामी अधिवेशनात डिलिमिटेशन बिल आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शरद पवारांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न भाजप करतंय. मात्र यामुळे केंद्रात सोय होत असली तरी राज्यात मात्र महायुतीतल्या इतर मित्रांची राजकीय गैरसोय होणार असल्याची चर्चा रंगली आहे. पवार एनडीएत आले तर राज्यात सत्तेचे वाटेकरी वाढणार. सुनेत्रा पवारांनाही याचा फटका बसण्याची शक्यता असली तरी सर्वाधिक बार्गेनिंग पॉवर ही एकनाथ शिंदेंची कमी होणार असल्याचं बोललं जातंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.